परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त वांछित कल्पतरु भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भगवंताची वाङ्मय प्रतिमूर्ती स्वरूपा श्रीमद भागवत महापुराण कथेच्या अंतर्गत आपला आजचा हा 5वा दिवस। 5व्या दिवसाच्या कथेला आपण आज या ठिकाणी प्रारंभ करत आहोत। अद्भुत असं भगवंताचं चरित्र ज्याच्यात वर्णन केले त्याला श्रीमद भागवत महापुराण म्हणतात। भगवंताच्या अवताराचा इतिहास ज्याच्यात आहे त्याला श्रीमद भागवत महापुराण म्हणतात। आणि दिव्य अशा पुराणाच्या अंतर्गत पंचम दिवसाच्या कथेपर्यंत आपण आज या ठिकाणी येऊन पोहोचलो। कथेचं सगळ्यात मोठं सार जर कुठलं असेल, सार कळतं का महिला मंडळ? ओ महिला मंडळ, सार कळतं का? नाही? दुधाचं सार काय? दुधाचं सार लोणी। दुधाचं सार काय आहे? लोणी। मग जसं ताकातून लोणी बाहेर काढल्याच्या नंतर त्या ताकाशी काही घेणं देणं राहतं का आपल्याला? का तुमच्याकडं ताक घरात ठेवतात आणि लोणी गल्लीत वाटून देतात? काय करतात? लोणी घरात ठेवतात आणि ताक वाटून देतात। मग सार हातात आल्याच्या नंतर बाकी कशाची गरज राहत नाही। तसं सर्व शास्त्राचं सार हे श्रीमद भागवत महापुराण आहे। आणि त्या साराचंही सार काय आहे? श्रीमद भागवत कथेचा मुख्य फायदा जर कुठला असेल तर तो आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं आपल्या हृदयामध्ये आगमन, त्याचं प्राकट्यीकरण। आणि तो सच्चिदानंद घन आनंद कंद भगवान परमात्मा मथुरेच्या कारागृहामध्ये, कंसाच्या कारागृहामध्ये प्रगट झालाय। लक्ष आहे का तुमचं इकडं? तिकडं काय बघताय तुम्ही सगळ्या जणी? मी इतकं जीव तोडू तोडू सांगते, आमचे कलाकार इतके जीव तोडू तोडू वाजवतात, बिचारे 5 दिवसात 5-5 किलो वजन कमी झाले। तुमचं आपलं बिलकुल लक्ष नाही आहे का? लक्ष तुम्ही लक्ष दिलं नाही तर मला काही आठवत? आता काय सांगत होते मी तुम्हाला? सार भगवंताचं हृदयामध्ये आगमन हे कथेचं सार आहे। आणि तो भगवान परमात्मा एकदा चित्तामध्ये चिपकला, एकदा तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये येऊन राहिला की त्याला कितीही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरी तो भगवान परमात्मा बाहेर निघत। पण तो येतो कुठं? पाहुणे यायचं म्हटलं तर आपण 2 दिवस घर अगोदर साफ करायला लागतो, बरोबर आहे का नाही? की पाहुण्याला आपलं घर स्वच्छ वाटावं, घरामध्ये स्वच्छता दिसावी, याच्याकरता साधे पाहुणे यायचे म्हटलं तर 2 दिवस घर अगोदर स्वच्छ करतो। मग जगाचा चालक मालक नियंता प्रभू आपल्या हृदयामध्ये, हृदयरूपी घरात पाहुणा म्हणून यायचा आहे। मग आपल्या हृदयामध्ये जर विकार असतील, हृदय घाणेरडा असेल तर तो येईल का? हो येईल का? येणार नाही। त्याच्यासाठी अगोदर काम क्रोध रूपी हे जे वैरी आहेत ते बाहेर काढावे लागतील आणि तेव्हा भगवान परमात्मा येतो। एकदा नारद महर्षी यमुनेच्या किनाऱ्यावरून चालले होते आणि जात असताना त्यांना एक गोपी तपश्चर्या करताना दिसली। आता गोपींना तपश्चर्या करण्याची काय गरज होती? तो केशव, तो माधव, तो गोपाल त्यांच्या मागे फिरत होता। कधी कुणाचे केस ओढत होता, कधी कुणाची वेणी ओढत होता, कधी कुणाची ओढणी ओढत होता, तर कधी कुणाची मटकी फोडत होता, असं काहीही करत होता। आणि त्या गोपीला तप करण्याची काय गरज होती? नारदांना आश्चर्य वाटलं। तिने नारदांना पाहिलं, नारदानेही तिला पाहिलं आणि नारदांनी तिला विचारलं, तू काय करतेस?
ती म्हणली काय नाही, मी ध्यान लावून बसले. नारदजी म्हणले तू ध्यान कशासाठी लावलंय? ती म्हणली नारदजी काय सांगावं, सकाळी उठले आणि उठल्याबरोबर गाईची धार काढायला गेले. गाईची धार कळते ना, गाईचं दूध काढायला गेले. आणि दूध काढायला गेल्याच्या नंतर आता भरपूर गायी आहेत, 4-5 गाईचं दूध काढलं. मनामध्ये तो कृष्ण आला, गोपाल आला. आणि मनामध्ये आल्याच्या नंतर गाईचं दूध काढता काढता इतकी एकाग्र मी झाले की तो रांगत रांगत येताना दिसला नटखट कान्हा. सुंदर असे कानामध्ये कुंडल आहेत, घुंगराले ज्याचे बाल आहेत, सुंदर बाणासारख्या भुवया आहेत, सुंदर असं त्या ठिकाणी लाल बुंद डाळिंबाच्या दाण्यासारखे भगवंताचे अधर आहेत, ओठ आहेत. आणि तो रांगत रांगत येताना दिसला. मी तर सुदबुद विसरून गेले. रांगत रांगत आला आणि आल्याबरोबर म्हणतो, ए गोपी, मला फार भूक लागली, दे ना मला दूध प्यायला. आणि असं म्हटल्याच्या नंतर मी म्हणलं खरंच कानाला भूक लागलेली दिसते. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर कळतंय त्याला भूक लागली. आणि रांगत रांगत आलेला कानाला मी म्हणलं इकडे ये, मी तुला देते दूध. आणि ती धार काढायची जी बकेट आहे ते बाजूला केली आणि भगवंताला म्हणलं आ कर. त्याला गाईच्या खाली आ करायला लावलं. त्याने आ केले असं वाटतंय आणि मी गाईचं दूध त्याच्या तोंडात पिळते असं मला वाटतंय. बराच वेळ झालं, जवळजवळ अर्धा तास मी गाईचं दूध काढते भगवंताच्या तोंडामध्ये, भगवंत पिताय. आणि अर्धा तास झाल्याच्या नंतर माझी सासू आली, तिने माझ्या एक कानाखाली लावली. आणि मग मला जाग आली. म्हणली अगं झोप झाली नाही काय, बघ ना सगळं दूध खाली सांडलं. म्हणली बघ त्या दुधाचा लोंढा कुठपर्यंत गेलाय, कुठे आहे दुधाची बकेट, कशात दूध काढतेस तू? मग लक्षात आलं बाई इथं तर कान्हा नाही, केशव नाही, कोणीच नाही. सासू म्हणली राहू दे बाजूला, जा तो घडा घे आणि यमुनेवरती पाण्याला जा. आणि मी पाणी आणण्याकरता आले. आता पाणी आणण्याकरता आल्याच्या नंतर सुंदर खळखळ खळखळ वाहणारी ती यमुना. सकाळचा प्रसंग आहे, मंद मंद वारा मनाला त्या ठिकाणी उत्साह देतोय. आणि अशा अवस्थेमध्ये मी मोठा घडा यमुनेच्या पाण्याने भरला. आणि भरल्याबरोबर आजूबाजूला पाहिलं, कुणी उचलून द्यायलाय का, मोठा होता ना. आणि पाणी भरल्यामुळं काय झालं, जड झाला. उचलून द्यायला कुणी नाही, इकडे तिकडे पाहते कुणी दिसतंय का. आणि तेवढ्यामध्ये तो नटखट कान्हा हातामध्ये बासरी आणि असा डौलत डौलत आला. आणि तिला म्हणलं ए गोपी काय पाहिजे, कशासाठी बघते? म्हणे काय नाही, मला उचलून द्यायचंय. तो म्हणला मी देतो उचलून. ती म्हणली कान्हा लाग रे मला उचलू. आणि तो मटका उचलून देण्याकरता कान्हाने हात लावलाय असं मला वाटतंय. आणि तो मटका उचलून घेतला. मी एकटीनेच उचलण्याचा प्रयत्न केला. मला वाटलं कान्हा उचलू लागतोय, एकटीला उचलला नाही. धडाम दिशे खाली पडला, मोठा आवाज झाला, फुटून गेला. आणि आता घरी कोणत्या तोंडाने जाऊ? आणि तेव्हाची सासू काय सुनाला घाबरणारी नव्हती. आताच्या सासवा घाबरतात सुनाला. म्हणतात नाही ना तू सांभाळणे तर आम्हाला खायलाच भेटणार नाही. त्याच्यामुळे बऱ्याच जणींची हकीकत अशी आहे, ऐकायला पोथी, वळायला वाती आणि सांभाळायला नाती. इथं कथेत बसल्याच्या नंतर सुद्धा लक्ष लेकराकडंच. आणि सांभाळायला नाती म्हणल्यावर काय कळणारे माती, कळल का काय? काहीच कळू शकत नाही. चित्त पाहिजे पा. आणि जवळी नाही चित्त, काय मांडी येले प्रेत, काहीच उपयोग नाही. आणि त्या गोपिकांचं चित्त, चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. मनामध्ये हृदयामध्ये आलेला भगवान परमात्मा बाहेर काढण्यासाठी त्या गोपिका तपश्चर्या करताय. आणि आपले जे योगी आहेत, योगीजन आहेत, जे भक्त आहेत, ते कशासाठी तपश्चर्या करतात, कशासाठी योग आहे, कशासाठी जप आहे, कशासाठी तप आहे, कशासाठी ध्यान आहे? तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये येण्यासाठी. म्हणून जसं मथुरेमध्ये त्या भगवान परमात्म्याचं प्राकट्यीकरण झालं. आणि मथुरेमध्ये प्राकट्यीकरण झाल्याच्या नंतर भगवंताने आपल्या पिताश्रींना सांगितलं, वसुदेवाला, मजनी गोकुळाला, गोकुळामध्ये मला न्या. तिथं एक मुलगी जन्माला आली, तिला परत आणा आणि मला तिथं नेऊन ठेवा.
जसं गोकुळामध्ये मथुरामध्ये त्या भगवान परमात्म्याचं प्राकट्यकरण झालं, तसं आपल्या हृदयामध्ये सुद्धा कृष्णाला आणून बसवायचं. बसवलंय का? कोणी कोणी बसवलंय? वरबोट करा बरं. फक्त एकच जणीने बसवलंय बिचारीने, बाकीच्यांची हृदय अगोदरच फुल झालेली आहेत. नो एंट्री, जागाच राहिली नाही. आता जागा तरी कशी राहील? बाळाचा बाप आहे, बाळाच्या बापाची बहीण आहे, बाळाच्या बापाची मावशी आहे, पुन्हा बाळ्या आहे, काय काय हृदयामध्ये बसवलंय. जागा तर राहायला पाहिजे ना. आपलं जीवन इथपर्यंत सीमित आहे. बाल्याचा बाप आणि बाली आणि 10 बाय 10ची खोली, त्याच्या पलीकडे आपल्याला काही दिसत नाही. 90 वर्षाचं वय नंदबाबाचं आहे आणि 80 वर्षाचं वय यशोदेचं आहे. आतापर्यंत अजून एकही आपत्ती नाही. आणि कितीही सुख संसारामध्ये असू द्या, कितीही धनसंपदा असू द्या, 9 लाख गायी नंदबाबाकडे आहेत, पण एकच दुःख आहे, आतापर्यंत एकही बाबा बाबा बोबड्या वाणीने म्हणणार मुलगा घरात नाहीये. ब्राह्मणाची सेवा केली जाते, दान दिलं जाते, संतांचा आशीर्वाद घेतला जातोय, भरपूर काही परमार्थिक कार्य सत्कार्य केलं जातंय. आणि झालं असं, ब्राह्मणांच्या आशीर्वादाने यशोदा गरोदर राहिली. नंदबाबाला आनंद झाला, आणखीनच दान करायला सुरुवात केली. 9 महिन्यांनी 9 दिवस झाले. सुनंदा सेवेकरता आणलेली होती आणि तिथं सुनंदेने पाहिलं यशोदा लवकर उठली नाही. आणि रात्री वसुदेव येतात, तिथं मुलाला ठेवतात आणि मुलीला घेऊन परत मथुरेला जातात. रोज यशोदा वहिनी लवकर उठते, आज लवकर का उठली नाही म्हणून पाहण्याकरता सुनंदा गेली. आणि सुनंदेने पाहिलं जवळ एक बाळ खेळतंय, पण खेळणारा बाळाच्या अंगावरती पांघरून होतं. मुलगा असेल की मुलगी, लाला असेल की लाली, लाला असेल की लाली, लाला असेल की लाली. लाला जर असला तर 9 लाखाचा हार मिळेल नंदबाबाकडून बक्षीस म्हणून. लाली असलं तर एवढं मोठं बक्षीस भेटणार नाही. म्हणून घट्ट डोळे झाकले, देवा लाला असू दे, देवा लाला असू दे. एका हाताने पांघरून ओढून घेतलं आणि तिने हळूच डोळे उघडले. उघडल्याबरोबर समोर लाला दिसला. इतका आनंद झाला, सुनंदा तिथंच नाचायला लागली. नंद बाबा लाला भयो हे लाला, बाबा यशोदा भाभी को लाला भयो हे लाला, बाबा लाला भयो हे लाला. इतका आनंद झाला. नंद बाबा सुद्धा 90 वर्षाचे नंद बाबा तरुण झाले. यमुनेमध्ये गेले, स्नान केलं. स्नान केल्याच्या नंतर सुंदर अशी बगलबंदी घातली, सुंदर असं चंदन लावलं, मोत्याच्या माळा गळ्यामध्ये घातल्या, पगडी घातली आणि नंदबाबा आपल्या 84 खांबाच्या वाड्याजवळ आले. आनंदी आनंद झाला. सगळ्या गोकुळामध्ये वार्ता पोहोचली. एक एक गवळण जिला जिला माहिती झालंय ती दुसऱ्या गवळणीला सांगू लागली. पहा काय सांगते ती गवळण. गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र
लागल्या. यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. आणि यशोदेला मुलगा झाला म्हणजे सगळ्या गोकुळाला आनंद झाला. आणि ज्या वेळेस गावातल्या एका घराला आनंद झाला आणि एका घराला आनंद झाल्याच्या नंतर सगळ्या गावाला आनंद होईल ना, तेव्हा ते गोसापुरी गोसापुरी न राहता गोकुळ होऊन जाईल. पहा, पण होतंय का असं? होतंय का? असं कधीच होत नाही. पहा, आणि याला तर गोकुळ म्हणतात. यशोदेला मुलगा झालाय तर त्या यशोदा मैयाला मुलगा झाल्याच्या नंतर असं वाटत नाही फक्त नंदाला मुलगा झालाय, फक्त यशोदेला मुलगा झालाय. आपण का आनंद साजरा करायचा? कशासाठी आपण नटायचं? कशासाठी आपण नाचायचं? कशासाठी आपण गायचं? असं कोणी म्हणतच नाही. असं प्रत्येकाला वाटतंय हा मुलगा फक्त नंदबाबा यशोदेचा नाही, तर हा आमचा मुलगा आहे. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, त्या आनंदाला पारावर राहिला नाही. सगळ्यांना बातमी कळाल्याच्या नंतर पहिल्यांदा गोपिकांनी आपल्या दारामध्ये गाईच्या शेणाचे सडे टाकले. सुंदर प्रकारच्या मोठ्या मोठ्या रांगोळी काढल्या. त्या दिवशी आपल्या दाराला तोरणं लावली. सगळ्या गोपिकांनी आपल्या दारामध्ये गुढिया सुद्धा उभारलेल्या आहेत. गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे. टाळी वाजवा. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. सडा रांगोळी झाल्याच्या नंतर गोपिकांनी आता आपला शृंगार करायला घेतलाय. सगळ्या गोपिका नटायला लागल्या. म्हणल्या चला पटकन, चला पटकन, 2 वाजायची वेळ होत आली, पटकन जावं लागेल, पुन्हा जागा भेटती का नाही आपल्याला. म्हणून काही काही गोपिका लवकरच पळत येतात आणि काही काही गोपिका जोपर्यंत भजनाचा आवाज कानावर पडत नाही तोपर्यंत नटायला सुद्धा सुरुवात करत नाही. इतक्या वेळ नको बाई, पाय दुखते, बसायला त्रास होतोय, उशिरा गेलेलंच बरं आहे. आणि काही काही गोपिका उशिरा येतात. नंद बाबा 84 खांबाच्या वाड्याच्या जवळ आले आणि तिचं वर्णन करत असताना श्री शुकदेव मुनी म्हणतात, लाला जन्माला आलाय, कान्हा जन्माला आलाय असं म्हणत नाही. म्हटले नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाताल्हादो महावणा आहूय विप्राणे दद्या स्नातः सुचिरलकृतम्. नंद बाबाच्या घरी आनंदाचं मूर्तिमंत स्वरूप प्रगट झाले असं म्हणतात. दुसरं तिसरं कोणी नाही, आनंदाचं मूर्तिमंत स्वरूप प्रगट झालंय. आणि स्वतः आनंदच जन्माला आल्याच्या नंतर, आनंदानेच अवतार घेतल्याच्या नंतर तिथल्या आनंदाला काही पारावार राहणार आहे का? 18 दिवस नंद उत्सव होता. कुणी बोलतच नव्हतं तिथं, नुसते गात होते लोक. वचने गीतम गमने नृत्यम, चालत कुणी नव्हतं, नुसते उड्याच मारित होते, नाचतच होते.
माणसाला जास्त आनंद झाल्यावर माणसाची पायाच्या जागेवर राहतच नाही, नुसते उड्याच मारते. आणि तसं 18 दिवस तिथं कोणी बोलतच नव्हतं, नुसते गात होते, नाचत होते. नंद बाबा सगळ्या ब्राह्मणांना बोलून घेतले. ब्राह्मणांना बोलून घेतल्याच्या नंतर सगळे ब्राह्मण आलेत. पूजा करता शालिग्राम भगवंत ताटात घेतलाय, अभिषेक करायचा सांगितलाय. आलेले ब्राह्मण वाचयित्वा स्वस्तयनम जात कर्मात्मजश्वे कारयामास विधुवत पितृदेवार्चनम तथा. सुंदर पूजेला सुरुवात झाली, अभिषेक करायला लागलेत नंदबाबा. नंदबाबा अभिषेक करत असताना नंदबाबाचं चित्त आता अभिषेकाकडे नाहीये. नंदबाबा विचार करतात, माझा छोटा छोटा लाला कसा असेल, यशोदासारखा असेल का माझ्यासारखा असेल, नाक कोणासारखं असेल, डोळे कोणासारखे असतील, गोरा असेल का काळा असेल, कसा असेल माझा काना. मनामध्ये असे विचार येऊ लागले. आणि ब्राह्मण म्हणले, बाबा दूध होता, दुधाच्या ऐवजी दहीच ओतलं. म्हटले, बाबा दही होता, दह्याच्या ऐवजी मध ओतला. कारण चित्त जे ते छोट्याशा लालाकडे गेले, काही सुचेना. ब्राह्मणाच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्याबरोबर ब्राह्मण म्हटले, संकल्प सोडून द्या आणि तुम्ही आपल्या लालाला पाहायला निघून जा. आणि नंदबाबाने संकल्प सोडलाय आणि इतकं विशाल मन नंदबाबाचं झालं. नंदो महामनास्तेब्य वासलंकार गोधनम. इतकं विशाल मन झालं, इतकं मोठं मन झालं की नंदबाबाने काय केलंय, 2 लाख गायी दान दिल्या. धीनूनाम न्यूते प्राणाला विभ्रभ्र समलमलम कृते तिलाद्रीन सप्तरत्नौ शाककौभावरावृतानं. 2 लाख गायी दान दिल्या. पण दान देताना आपण चांगली वस्तू देतो का? बऱ्याच जणी दान देताना दारात आलेल्या बाबाला चांगले गहू कधीच देणार नाहीत. ज्याच्यामध्ये मातीचे खडे, ज्याच्यामध्ये कचरा जास्त आहे, ती म्हणती चट करीन बाबाची बायको दळण, मला काय करायचं. चांगलं कधीच. बरं, दारात आलेल्या भिकारणीने जर समजा भाकर मागितली तर ताजी भाकर देतो का आपण? देतात? बरं आहे बाबा, देतात म्हणल्यावर. पण बऱ्याच जणी शिळी भाकरी देतात. एखादीने जर साडी मागितली, एखादी भिकारी नसली तर 5000ची साडी तिला कोण देतं का? 100 रुपयाची, 150 रुपयाची. आणि आता उद्या विवाह आहे, आहेर, आणि त्या आहेराला चांगल्या नोटा कोण देतं का? सगळ्या फाटक्या तुटक्या, जी कुठंच चालत नाही ती महाराजाकडे चालते. म्हणजे तुम्ही पण तशाच आणणार आहेत का? 2 लाख गायी दिल्या. पवित्र अमृता समान दूध त्या गायींचे. नुसत्या आशा नाही दिल्या, त्या गायीची जी शिंग आहे ती सोन्याने मढवून दिले आणि त्या गायीची जी खुर आहे ती चांदीने मढवून दिले. कपिला, हेमशृंगी, कामधेनू अशा सुंदर सुंदर गायी नंदबाबाने दान दिल्या. अन्नाचे 7 मोठे मोठे पर्वत केले आणि ते 7ही पर्वत नंदबाबाने सगळ्या लोकांना वाटून दिले. काय घेऊन जायचंय ते घेऊन जा. आणि तेव्हापासून श्रीमद भागवत कथेमध्ये सप्तधान्य राशीची पद्धत आहे. तर तुम्हाला आणायच्या का नाही ते तुमच्या मनावर. कधी कथा संपल्यावर आणायच्या काय? सप्तधान्य राशीची त्या ठिकाणी पद्धत आहे. 7 अन्नाचे मोठे मोठे पर्वत केले आणि ते सगळे दान देऊन टाकले. नंदबाबाने संकल्प सोडला आणि नंदबाबा आता निघून गेले. पण नंदबाबा वाड्यात येण्याच्या अगोदर इतकी गर्दी झाली होती, इतकी गर्दी झाली होती की नंदबाबाला जायला जागा नव्हती. दरवाजातून कसे बसे घुसल्याच्या नंतर बघितलं सगळे मित्रच मित्र आहेत. आणि नंदबाबाला पाहिल्याच्या नंतर म्हणले, बाबा कुठं चाललात? बाबा म्हणले, कुठं चाललात? काय विचारायला लागले? बाबा असे लाजलेच. बाबाला लाज याची वाटली, म्हातारपणात पोरग झाले. आतापर्यंत मुलांसाठी तरसलो, झालं नाही, आणि 90 वर्षाच्या वयात मुलगा झालाय. म्हणून बाबाला लाज वाटली. म्हणले, आता तुम्हाला सांगायची काय गरज आहे मी कुठं चाललोय? तुम्हाला माहिती मी लालाला पाहायला चाललोय.
म्हणले लालाला पाहायला जायचंय पण असं जाता येणार नाही, म्हणले नाचावं लागेल तुम्हाला. आता नंद बाबा म्हणले तरुण असतो तर नाचलो असतो, पण आता न नाचता न चालता बसल्या जागेवर हातपाय दुखतात आणि नाचलं तर कसं जमल म्हणले आता. पण मित्र म्हणले नाही बाबा नाचल्याशिवाय जाऊ देणार नाहीत. पण नंद बाबा म्हणले मला नाचता येत नाही. आणि नंद बाबाचे काही मित्र काय करत होते, दह्याचं गाडगं घेत होते आणि दुसऱ्या मित्राच्या अंगावर टाकत होते. कुणी दुधाचं गाडगं उचलत होतं एकमेकाच्या अंगावर टाकत होतं, लोण्याचे गोळे एकमेकाच्या अंगावर फेकत होते. तेवढ्यामध्ये एक जण आला आणि नंद बाबाच्या अंगावर दह्याचं गाडगंच ओतलं. नंद बाबा म्हणले एवढं सुंदर मेकअप केलं काय सगळं खराब केलं म्हणले नाचता येत नाही. मित्र म्हणले आम्ही शिकवतो. एक हात डोक्यावर ठेवला आणि एक हात कमरेवर ठेवला, एक दोरी घेतली नंदबाबाच्या कमरेला बांधली, एकाने इकडून धरली आणि एकाने इकडून धरली आणि जसं ताक करताना आपण ती रवी हलवतो ना तसं नंदबाबाला मध्ये दोघ जण हलवू लागले. नंदबाबा म्हणले हे असं काही सोडणार नाहीत, मला नाचावं लागेल. असा एक ठुमका मारला आणि नाचत नाचत नंदबाबा यशोदेच्या खोलीजवळ आले. आणि यशोदेच्या खोलीजवळ आल्याच्या नंतर यशोदेच्या मांडीवरती जगाचा चालक मालक नियंता प्रभू होता. लहान मुलं ही गोंडच असतात, दिसायला गोड असतात, मग ती कोणाचीही असो, बरोबर आहे का नाही. लहान मुलं इतके गोड दिसतात इतके गोड दिसतात, शेजाऱ्या शेजाऱ्याचं कितीही भांडण असू द्या, जरी ते एकमेकांना बोलत नसले तरी त्यांचं लहान गोंडस मूल दारात आल्याच्या नंतर ती शेजारची बाई त्याला हळूच म्हणते इकडे 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 म्हणते का नाही का, कारण ते दिसायला इतकं गोंडस असतं. कुणीही त्याला उचलून घेतं आणि उचलून घेतल्याच्या नंतर पटकन त्याचा मुका घेतं का नाही. म्हाताऱ्या माणसाला घेतं का कुणी उचलून, का तुमच्याकडे घेतात. म्हाताऱ्या माणसाला उचलून घ्यायची गरज असली तरी कुणी उचलून घेत नाही. पापा घ्यायचा तर लांबच राहिलं, पण उचलून सुद्धा घेत नाही. आता आपल्यासारख्याची साधारण बाळ इतकं सुंदर असतील तर या जगाचा मालक बाळ बनून आलाय, किती गोड असेल. आणि यशोदा मैयाच्या मांडीवरती तो गोपाल आहे, तो माधव, तो केशव. नंदबाबाने त्याच्याकडे पाहिलं आणि यशोदा महाराणीच्या तर डोळ्यातून अगोदरच अश्रुधारा वाहत होत्या. सर्वांगाचं निरीक्षण यशोदा मैया करत होती. देवा उशिरा का होईना तू दिलास, पण आगळा वेगळा निराळा मला तू कान्हा दिलास. इतका गोड आहे. यशोदा मैयाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतायत, भगवंताच्या मस्तकावरती पडतायत आणि मस्तकावरून सर्वांगाला स्पर्श करून पायावरून खाली उघळून जातात. यशोदा मैयाचं प्रेम इतकं उमडून आलं, इतकं प्रेम त्यांचं उमडून आलं की आपोआप स्तनातून दुग्धधारा व्हायला लागल्या आणि त्या वाहणाऱ्या दुग्धधारा भगवंताच्या अंगावरती पडायला लागल्या. पुन्हा यशोदा मैयाच्या डोळ्यातला अश्रू भगवंताच्या सावळ्या गालावरती असा चमकू लागला जसं कुणी मोती मांडलाय त्याच्यावरती, आणि कुरुळे कुरुळे केस भगवान परमात्म्याचे. नंदबाबाने त्या कान्हाला पाहिलं आणि नंदबाबाला आकाश ठेवणं झालं. मनरूपी मयूर नाचू लागला. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, आनंदाला पारावार राहिला नाही. म्हणले जगातलं सगळं सुख एका बाजूला आणि लाला जन्माला आलाय, मला मुलगा झालाय याचं सुख एका बाजूला. आतापर्यंत याच्यासाठी तरसलं होतं, आतापर्यंत याची वाट पाहत होतं, आता मला काही नको. माझं सगळ्यात मोठं धन जर काय असेल ना, हा कान्हा आहे, हा लाला आहे. सगळ्या लोकांना सांगितलं कुणाला गायी पाहिजे घेऊन जा, कुणाला धान्य पाहिजे घेऊन जा, कुणाला सोनं पाहिजे, कुणाला हिरे पाहिजे, कुणाला माणिक मोती पाहिजे, सगळं सगळं घेऊन जा, पण त्याच्या बदल्यात माझ्या लालाला आशीर्वाद द्या. आणि सगळे जण येत आहेत कान्हाला आशीर्वाद देत आहेत, सुंदर नाचतायत, गातायत. आणि आपल्याला सुद्धा कालचा राहिलेला आनंद आता इथं साजरा करायचा. सगळ्या गोपिकांनी उठून उभा राहायचं, उठून उभा राहा. आणि कसं पण नाचायचं नाही. या शूटिंग मध्ये तुम्ही दिसताय. पुन्हा सप्ताह संपल्यावर तुम्हाला युट्यूबला पाहता येईल. तुम्हाला गोल रिंगण करायचं पहा. महिला मंडळाने समोर गोल रिंगण करायचं आणि सुंदर असं नृत्य करायचं. जियो श्याम लाला, जियो श्याम